नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. हे जे सेशन आहे आजचं, ते सेशन प्रत्येका मुलासाठी, प्रत्येका विद्यार्थ्यासाठी एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्सला तुम्ही फेस करतात, क्वेश्चनला कशा प्रकारे फेस करायला पाहिजे, तुम्ही कसे करतात, कसं प्रकारे करायला पाहिजे, बॉम्बे हायकोर्ट किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर कसा येतो आणि त्या पेपरला आपण कसं करतो आणि कसं करायला पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. जर तुमच्याकडे सध्या वेळ नसेल तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा, नंतर जाऊन ऐका, कुणाला तरी पाठवून ठेवा, स्वतःला पाठवून ठेवा, नंतर जाऊन ऐका. बट घाईत हा व्हिडिओ ऐकू नका. स्टार्ट टू एंड हा व्हिडिओ नक्की ऐका. तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं मेंटॉरशिप गायडन्स टाईप तुम्ही म्हणू शकता त्यातून मिळणार आहे. ह्याच्यामध्ये काही मी जे बाकीच्या लेक्चर्समध्ये तुम्ही बघत असाल त्या प्रकारचे काही दुसऱ्या गोष्टी बघायला मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे, सो यू विल बी जस्ट लुकिंग ॲट अ कॉन्टेंट हिअर, आणि ते कॉन्टेंट पण तुम्हाला क्वालिटी कॉन्टेंट इन द सेन्स क्वालिटी गायडन्स मिळेल. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण एक पेपर दिला किंवा एक पेपर देतोय सरळ सेवाचा पेपर, तर सरळ सेवेचा पेपर आपण मागे जाऊन बघतो का की कोणतं डिपार्टमेंट कोण कंडक्ट करतोय तो पेपर? नाही. सो मी आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला की जर तुम्ही फायनान्स रिलेटेड बघाल तर तो फायनान्स मिनिस्ट्रीच्या रिलेटेड जी मिनिस्ट्री राहील ती मिनिस्ट्रीकडून डेव्हलप होईल तुमचा पेपर. स्टेट लेवलवरती आहे म्हणून राज्यस्तरीय फायनान्स मिनिस्ट्री जी असते त्यांचा जो हेड असेल तो करेल. तर मी अगोदरही सांगितलेलं आहे की IRS ऑफिसर रेव्हेन्यू रिलेटेड करेल, IPS ऑफिसर पोलीस भरती आणि पोलीस रिलेटेड गोष्टींचं करेल, जे धर्मदाय अधिकारी राहील ते IAS लेवलचे लोक करतील, ॲग्रिकल्चरमधून काही पोस्ट असेल तो ॲग्रिकल्चर ऑफिसर असतात ते करतील. ठीक आहे, असं त्यांची मेंटॅलिटी कशी असते पेपर बनवताना हे सर्वात पहिले आपण ॲनालिसिस करायला पाहिजे. एक सेकंड गोष्ट, दुसरी गोष्ट काय आपल्याला ॲनालिसिस करण्यामध्ये, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की सर आपण पेपर व्हायच्या अगोदर, समजा ज्या दिवशी धर्मदायचा पेपर झाला त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण सांगितलं की हे प्रश्न येणार आहे, ह्या टॉपिक्सवरती लक्ष द्या, तर ते ॲनालिसिस कुठून येतं? तर ते ॲनालिसिस इथून येतं ॲक्च्युली. सो आता आपण परत वळूया बॉम्बे हायकोर्टकडे. बॉम्बे हायकोर्टमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर बॉम्बे हायकोर्टमध्ये सगळ्यात पहिले आपण पेपर जर ॲनालिसिस करायचं तर कुठलाही परीक्षा देत आहेत कुठलीही, तर आपण काय करतो? प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघतो. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन डायरेक्ट सोडवायचे आहेत का? मला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतला, तो आला माझ्याकडे क्वेश्चन पेपर आणि तो पेपर मी उचलून सोडवायला लागलो, सोडवायचे आहेत का? नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे? तो पेपर तुमच्याकडे आला तर पेपरला तुम्ही सगळ्यात पहिले करा विभागणी, डिव्हिजन, विभागणी करा. कशामध्ये विभागणी करा तुम्ही त्याची? त्याच्या डिफिकल्टी लेवलवरतून, काठिण्य पातळी, त्याच्या काठिण्य पातळीवरतून तुम्ही त्याला डिव्हिजन करा. ठीक आहे, सो एकदा का तुम्ही काठिण्य पातळीवरतून डिव्हिजन केलं तर ही जी काठिण्य पातळी राहील ती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळी राहणार आहे. कशावरती डिपेंड करते ती काठिण्य पातळी? ती काठिण्य पातळी डिपेंड करते तुम्ही अभ्यास किती केला आहे. राईट. सो जर माझ्या हिशोबाने जर बघायला गेलं, जर मी ॲनालिसिस केला बॉम्बे हायकोर्टचा क्वेश्चन पेपर, तर मला दिसतं की 78 क्वेश्चन जे आहेत ते अतिशय सोपे आहे. 78 क्वेश्चन जे दिसतील ते अतिशय भयंकर सोप्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 7 क्वेश्चन जे आहे ते मॉडरेट आहे. ठीक आहे, आणि 5 क्वेश्चन्स जे आहेत ते डिफिकल्ट आहे, ते कुणीच सोडवू शकत नाही. ठीक आहे, ते डिफिकल्ट क्वेश्चन कुणीही सोडवू शकत नाही, तुक्का लागला तर लागला. ओके, तर सर हे 85 क्वेश्चन होते, 85 क्वेश्चन, 85 क्वेश्चन होते. जर अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे प्रॉपर थोडा त्यांनी 1-2 वेळेस पूर्ण सिलेबस वाचलेला आहे तर त्या व्यक्तीचे हे क्वेश्चन 78 किंवा 80, 78 to 85, 78 ते 85 याच्यामध्येच येणार. जो एक अभ्यास करणारा विद्यार्थी आहे प्रॉपर, त्याच्या 78 ते 85 यामध्येच त्याचा डिफिकल्ट इझीवाले क्वेश्चन जे आहेत, इझी आणि मॉडरेट, एवढेच येणार आहे. सर मग एवढे येणार होते तर मग कट ऑफ जो आहे तो याच्यापेक्षा 15 मार्क, म्हणजे तुम्ही 64 वर जो कट ऑफ लागला तो का लागला? ठीक आहे, सो जे म्हणतात की सर मी 1 मार्कने नापास झालो, मी 2 मार्कने नापास झालो, त्याला हे कळायला पाहिजे की सर बेटा आपल्याकडे 85 पर्यंत चान्स होता, आपण इतक्या मार्कांनी नापास झालो ॲक्च्युली. ठीक आहे, सो कधीही कुणी 1-2 मार्काने म्हणायला सोडून द्या. तर डिफिकल्टी लेवल तुम्हाला सगळ्यात पहिले बघायला पाहिजे की मला कुठपर्यंत डिफिकल्टी लेवल आहे कुठलाही PYQ उचलल्यावर. दुसरी गोष्ट कोणती बघायला पाहिजे तुम्ही? एक आहे काठिण्य पातळी, दुसरी गोष्ट कोणती बघायला पाहिजे? वेळ.
कोणत्या प्रश्नाला मला किती वेळ लागतोय सोडवायला. जरी हे 85 क्वेश्चन होते, जरी हे 78 क्वेश्चन होते तुमच्यासाठी, तरी मला वेळ किती लागतोय प्रति क्वेश्चन्स हे मॅटर करतं. त्या एका तासात, दिलेल्या एका तासात मी पर क्वेश्चन किती वेळ देतोय हे जास्त मॅटर करतं. आणि ह्याच्यावरती ठरतं. जर तुम्ही सोडवायला गेलात तर मी तुम्हाला सांगतो पूर्णचे पूर्ण तुम्हाला जवळजवळ 85 मार्क्स या पेपरमध्ये येणार आहे. आज जरी तुम्ही थोडासा अभ्यास केलेला विद्यार्थी जर बसला सोडवायला हा पेपर, तर तो 85 मार्क घेणार. मग त्याला एक्झाम हॉलमध्ये का नाही मिळाले तेवढे मार्क्स, राईट? जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहे तुमच्या आजूबाजूला एक्सपिरियन्स्ड, जे MPSC वाले म्हणतात की आपलं तर हे झालेलं आहे, थोडंसं करायचं आहे टायपिंग आणि झालं आपलं, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. MPSCमध्ये तुम्ही ज्यावेळेस बघतात ती गोष्ट वेगळी आहे, ती परीक्षाच वेगळी आहे, त्याचं स्वरूपच वेगळं आहे, त्या क्वेश्चनचं फॉर्मॅटच वेगळं आहे. बॉम्बे हायकोर्टचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि प्रत्येक लेखा व कोशागार धर्मदाय तुम्ही क्वेश्चन पेपर उचला तुम्हाला फॉर्मॅट वेगळा दिसेल. का? कारण की ती जी ऑर्गनायझेशन आहे, जी क्वेश्चन्स बनवते ती ऑर्गनायझेशन वेगळी आहे. TCS प्रश्न बनवत नाही, TCSच्या मनावरती प्रश्न नाही. प्रश्न TCS कडून येतात, डिपार्टमेंटकडे जातील, डिपार्टमेंट त्याला गो अहेड देईल, मगच ते क्वेश्चन्स तुम्हाला येतील. ठीक आहे. आणि बॉम्बे हायकोर्ट तो स्वतः बॉम्बे हायकोर्टच बनवत आहे. ठीक आहे. तो डेफिनेटली जे त्यांचे रजिस्ट्रार असतो पर्सोनेल डिपार्टमेंटचे, ते रजिस्ट्रार असतात, ते क्वेश्चन बनवतात इथे याचे. म्हणजे ते स्वतः नाही बनवत, त्यांच्या हाताखाली टीम असते, 1000-1500 क्वेश्चन बनवून घेतील, त्यातून ते 100 क्वेश्चन काढतील. तेही हे विचार करतील की 90 प्रश्नात क्लेरिकलची एक्झाम आहे, बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्कच्या एक्झामसाठी मला त्याची जी इंटेलिजन्स लेवल आहे ती किती लागते आणि त्या लेवलनुसार तो प्रश्न विचारेल तुम्हाला. त्यांना हे घेणं देणं नाही आहे की तुमचे 1.5 लाख फॉर्म्स आलेत आणि मी आता पेपर भयंकर अवघड काढावं लागेल मला. चुकीची धारणा आहे. ठीक आहे. जे कोणी म्हणते की पेपर अवघड राहील, थोडीशी लेवल अप राहील, बट खूप असा अवघड राहणार नाही. ठीक आहे. सेकंड ॲनालिसिस, मोस्ट इम्पॉर्टंट ॲनालिसिस जे मी सांगितलं होतं तुम्हाला, ते आहे वेळ. ठीक आहे. सो तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, धर्मदाय द्या, कुठलीही द्या, त्यामध्ये तुम्हाला हे भाग बघायला मिळतील. भाग 1, 2, 3, 4 आणि 5. कधी कधी 4 आणि 5 एकत्र असतो. पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्लिश, तिसरा आहे गणित, चौथा आहे बुद्धिमत्ता, कधी कधी हे दोन्ही भाग एकत्र असतात, आणि पाचवा आहे GS. बॉम्बे हायकोर्टमध्ये पर्टिक्युलरली GS वरती काहीही प्रश्न येत नाही. GS वरती जे काही प्रश्न येतात ते करंट अफेअर्समधून उचलून येतात. हे मागचं ॲनालिसिस आहे. क्वेश्चन पेपर घेतला आणि सोडवत बसलो, चुकीची पद्धत आहे. क्वेश्चन पेपर घेतला, हा प्रश्न कोणत्या चॅप्टरमधून म्हणजे कोणत्या धड्यामधून मी विचारलेला आहे, मला सगळ्यात महत्त्वाचं काय काम आहे, प्रश्नाची विभागणी केली, चॅप्टर वाईज विभागणी केली. जर तुम्ही चॅप्टर वाईज विभागणी केली तर तुम्हाला कळेल की ह्या चॅप्टरमधनं ह्या प्रकारचा प्रश्न बॉम्बे हायकोर्ट मला विचारताय. ठीक आहे. सो त्या चॅप्टरवरती आपण जे आपली टेस्ट सिरीज ठेवली, ज्याला मी प्रॅक्टिस सिरीज म्हणतोय, ती प्रॅक्टिस सिरीजचा अर्थ काय आहे? त्या प्रॅक्टिस सिरीजमध्ये आपण हेच करतो की आज तुम्हाला एक टॉपिक शिकवला वर्गामध्ये, त्याच टॉपिकवर तुम्ही क्वेश्चन सोडवताय, मग तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळेल, है ना. मी असं काही ते मार्केटमध्ये काही जे असतात की बा 50 टेस्ट देतोय मी तुम्हाला, काय तर फुल लेंथ टेस्ट देऊन टाकल्या, कोणत्या धड्यावरती भर आहे काही घेणं देणं नाही आहे, कोणत्या धड्यावरतून क्वेश्चन्स येऊ शकतात काही घेणं देणं नाही आहे, समास, प्रयोग, त्यानंतर ते काय अजून संधी, ह्याच्यावरती प्रश्न विचारतील 4-4, 2-2, 3-3 आणि टेस्ट तुम्हाला देऊन टाकतील. तुम्हाला वाटेल अरे वा किती छान टेस्ट होती. अरे बाबा बाकी चॅप्टर्स आहेत, नाम आहे, सर्वनाम आहे, काल आहे, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे ना. तर तुम्हाला ॲनालिसिस जे मेजर तुमचा स्वतःचा ॲनालिसिस आहे की मी कुठल्या पार्टमध्ये वीक आहे, त्यासाठी आपली प्रॅक्टिस सिरीज आहे. बट आपण इथे फोकस करूया आपण आता. सो मराठीमध्ये इंग्लिश, GS आणि एवढे तुम्हाला विषय असतात. आता तुम्ही कुठल्याही परीक्षा, तुम्ही जेवढ्या परीक्षा दिल्या आहेत आतापर्यंतच्या, त्या परीक्षा उचला, त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, ॲनालिसिस तुमचं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिसमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये मॅक्स मार्क्स आहेत. जो पहिला भाग आहे, म्हणजे पहिला भाग कोणता, परीक्षा सुरू केली, जो पहिला भाग येतोय आपल्याला, पहिला पार्ट 25 प्रश्नांचा, त्या पार्टमध्ये तुम्हाला दिसेल की ह्या फर्स्ट पार्टमध्ये जर काही एक्झाममध्ये हे पार्ट मिक्स असतात. ठीक आहे. काही एक्झाममध्ये हे पार्ट्स मिक्स असतात, तर तुम्हाला दिसेल की फर्स्ट पार्टमध्ये मला जास्त मार्क्स मिळत आहेत. ठीक आहे. समजा तुम्ही याला असं करा, मिक्स असणाऱ्या परीक्षांसाठी सांगतोय, पार्ट 1 मध्ये तुम्हाला मॅक्स मार्क्स आहेत, पार्ट 2 मध्ये तुम्हाला कमी मार्क्स आहेत,
आणि हळूहळू जर तुम्ही ह्याचं ॲनालिसिस कराल की मला परीक्षेमध्ये कमी मार्क्स कुठे मिळत आहेत, तर तुम्हाला एका पर्टिक्युलर विषयानुसार धरता तुम्ही, पण विषयानुसार नका धरू. तुम्हाला ह्या शेवटच्या पार्टमुळे तुम्ही नापास होत आहात. ठीक आहे का सर? हे हे ॲनालिसिस म्हणजे जर मी केलं माझं स्वतःचं, मी विषयानुसार धरतोय, पण मग तुम्ही परीक्षा जी विचारली ती मिक्स विचारली होती, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की ज्या शेवटच्या पार्टमध्ये प्रश्न आलेत ते माझे जास्त चुकत आहेत. का? तर द मेन रिझन कारण आहे टाईम मॅनेजमेंट. वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट. सर टाईम मॅनेजमेंट काय गोष्ट आहे? टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट आहे, जर मी तुम्हाला दिलं की मला काढायचं आहे 38% काढायचे, मला 706च्या, ठीक आहे, 706च्या मला 38% काढायचे. आता मी पूर्ण गणित दिलं आहे मला तिथं. एका वर्गामध्ये 706 मुले होती. 706 मुलांपैकी काही विद्यार्थी पास झाले. पास झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणजे 80%. आता टोटल पास झालेले विद्यार्थी किती, असा प्रश्न दिला आहे. एक सामान्य विद्यार्थी काय करेल? टाईम मॅनेजमेंट जर त्याकडे नसेल तर तो डेफिनेटली ह्याला काय करेल? 38 मग गुणिले 706 भागिले 100, बरोबर? तो हे करेल. मग तो काय करेल? सगळ्यात पहिले मग हे सॉल्व करेल बाबा, की बाबा 38 गुणिले 706 कसे करायचे, काय करायचे, हे सगळं हे सॉल्व करेल. ज्या मुलाला टाईम मॅनेजमेंट आणि पर्टिक्युलर एक स्किल प्रोव्हाइड झालेली आहे, जर तुम्हाला ऑप्शन आहे इथे ABCD, मग याच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी 7, काहीतरी 5, काहीतरी 4, ठीक आहे. समजा हे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. तर ज्या मुलाला माहिती आहे की मला जर प्रश्न विचारला जातोय, त्या प्रश्नासाठी मला 40 सेकंद देतात, तर डेफिनेटली ह्या प्रश्नामध्ये काही ना काही असं आहे की तो बघितल्या सोडवला जाईल. 6 8 6 8 48 म्हणजे 8. तर मला कळालं की काही जरी झालं, हे 38 706 याला मी किती जरी गुणाकार केला असा टप 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 सगळा, तर फायनली जे युनिट प्लेसवरती जे आन्सर येणार आहे ते हे 8 युनिट प्लेसवरती येणारच आहे. ठीक आहे. तर मग तो पटकन याला क्लिक करेल एला आणि पुढे चालला जाईल. किती सेकंद खाल्ले? 5. सामान्य विद्यार्थी, नॉर्मल विद्यार्थी हे सोडवत बसेल नाही. ठीक आहे. त्याला माहिती असेल की यार एक डिजिट रूट नावाची पद्धत असते. 6 12 आणि 1 13, 13 म्हणजे 4, 8 आणि 3 11, 11 म्हणजे 2, 4 दुनी 8. तर मग त्याला एक कळालं की डिजिट रूट जे आहे ते कुठल्याही याचा 8 येईल, तो हे सगळं प्लस करून बघेल, ज्याचं 8 आलं त्याचं उत्तर देईल आणि पुढे जाईल. राईट. सो अनलेस यू नो ईच अँड एव्हरीथिंग की हा पार्ट मला कसा सोडवायचा आहे, तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाही. ठीक आहे. हे झालं मॅथचं. सगळ्यात सोपा विषय आहे, तुम्ही जर बघायला गेलात, इंग्लिश आणि मराठी. का? जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर आहे, जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर आहे, की जशी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर आहे इंग्रजीमध्ये, ए नंतर बी येतो, बी नंतर सी, सी नंतर डी, आणि कुणी जर तुम्हाला ए सी डी बी दिलंय, तुम्ही ऑटोमॅटिकली याला चूक म्हणाल. तुम्ही इंग्लिश सारख्या आणि मराठी सारख्या विषयामध्ये फक्त कॉन्सेप्ट एकदा जर क्लिअर करून घेतली तर बघताच क्षणी उत्तर येतं. ठीक आहे. आता सर इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो मला. विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रॉब्लेम कुठे येतो? ते आहे वोकॅबलरी. वोकॅबलरीमध्ये फक्त हेच येत नाही, एक शब्द आणि त्याचा अर्थ, वोकॅबलरीमध्ये तेच येत नाही. वोकॅबलरीमध्येच येतं सिनॉनिम आणि अँटॉनिम, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द. ठीक आहे. त्यामध्येच इडियम्स येतात, तुम्हाला वाक्प्रचार येतात. ठीक आहे. सो इथे तुमचं मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. हे क्वेश्चन वगळून टाका. किती असणार आहे? 10-20 प्रश्नांपैकी हे क्वेश्चन किती असणार आहे? 2. सोडून द्या ना 2. ते डिफिकल्ट मधले जे मी 5 टाकले होते त्याच्यामध्ये टाकून द्या त्याला. त्याच्यावरती प्रेशराईज का करायचं? वोकॅबलरी तुमची जर तुम्ही रेग्युलरली मागच्या 4-5 वर्षांपासून न्यूजपेपर वाचतायत, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या प्रकारचा, तरच तुमची वोकॅबलरी डेव्हलप होणार आहे. अदरवाईज तुम्ही असे बसलात आणि ते बरेच पुस्तक आहेत, मोरा वाळंबे यांचं पण पुस्तक आहे, अजून बरेच पुस्तक असं एक छोटं एक आहे, तर त्यामध्ये वोकॅबलरी वाचत बसाल तुम्ही, तर तो तुमचा वेळेचा दुरुपयोग आहे, सदुपयोग नाही. चुपचाप परीक्षेला जा. तसं मी वोकॅबलरी करू की नको, करा, कोणती करा,
जी व्होकॅबलरी PYQ मध्ये विचारलेली आहे. मग सर PYQ कोणते घेऊ? ज्या कुठल्या परीक्षेमध्ये व्होकॅबलरी PYQ मध्ये विचारली जाते त्या सगळ्या व्होकॅबलरी कलेक्ट करा, त्याच करा आणि जा. पर्याय नाही. करोडो व्होकॅबलरीज आहेत, करोडो. मी देत बसणार का तुम्हाला? तुम्ही करणार का? ते लक्षात राहणार आहे का? नाही. सो प्लीज ह्याच्यावरती फोकस करू नका. बरं, आपण थोडंसं डायव्हर्ट झालं टॉपिकपासून. तर माझं म्हणणं होतं सगळ्यात मेजर तुमची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट MGMT लिहिले, शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंट सर मग कसा करू मी टाईम मॅनेजमेंट? डिस्ट्रीब्यूट करा ना. सगळ्यात पहिले तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या आयडिया असू द्या की मला एवढं सोडवायचं आहे. आणि सगळ्यात मेजर गोष्ट तर हे आहे, पेन घ्या, पेपर घ्या. जसं आपण इथे करतो, जे ऑफलाईनला स्टुडंट्स येतात, आपण काय करतो त्यांना, जसा स्टुडंट क्लासमध्ये एंटर झाला त्याच्या हातात एक क्वेश्चन पेपर आणि एक OMR शीट देतो. तो बसतो, तो त्याचे क्वेश्चन सोडवतो, सबमिट करतो. दुसऱ्या दिवशी इथे लिस्ट लावतो, हा रँक 1 आहे, हा रँक 2 आहे. जे आपले बॅच स्टुडंट आहे त्यांना माहिती असेल, ह्याचा पहिला क्रमांक, ह्याचा दुसरा क्रमांक लिहितो आपण तिथे. मग इथल्या मुलाला इथे जाण्याची कॉम्पिटिशन येते. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, इथल्या मुलाला कळतं की हा टॉपिक मला कळालेला नाही. तो घरी जाऊन लेक्चर परत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघतो. ठीक आहे. हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर बघितलं ते परत तो इथे येतो आणि इथून तो इथे जातो. मग ती जी कॉम्पिटिशन आहे त्याची वर्गामध्ये, शाळेत का नापास नाही व्हायचो आपण? विचार करा ना. मेन गोष्ट काय की तुम्ही शाळेत होते, शाळेत नापास नाही झाले. ग्रॅज्युएशनला आले, ग्रॅज्युएशनमध्ये नापास नाही झाले. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेला आले आणि तुम्हाला नापास होण्याची सवय लागली. आता नापास होणं हे वाईट नाही वाटत तुम्हाला, बट शाळेत कॉलेजेसमध्ये नापास झालो तर आपल्याला एक काहीतरी हर्ट व्हायचं आतून. ठीक आहे. ते जे हर्ट, ते जे दुःख आहे ना, ते पुन्हा एकदा आपल्या लाईफमध्ये आणा. परीक्षा देतोय नापास होणं इज नॉट अ गुड थिंग. मला माहिती आहे सगळेजण पास होऊ शकत नाही, बट ॲटलिस्ट जे अभ्यास करतायत ते मात्र मुलं पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो प्लीज प्रयत्न करा की जिथे मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही माझी प्रॅक्टिस सिरीजच जॉईन करा. तुम्ही प्रॉपर एक टाईम टेबल बनवा, स्वतःचा बनवा. ठीक आहे. नाही जॉईन करू शकत नका करू. हे बघा, मी एक नॉर्मल गोष्ट सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला आधीही सांगितलेली ही, तुम्हाला सवय लागली आहे कोविड-19 नंतर ऑनलाईन क्लासेस, आणि कुणीही उठलं आणि ते तुम्हाला लेक्चर्स घ्यायला सुरुवात करतं आणि त्याने मागे बॅकग्राऊंडमध्ये काय केलं काय नाही केलेलं आपल्याला काहीही माहिती राहत नाही. सो मेजर गोष्ट काय तुम्हाला की एक पर्टिक्युलर गायडन्सची गरज आहे सगळ्यात पहिले तर. कुणीही उचला. ठीक आहे. सेकंड, फेल झालेल्या मुलांसोबत राहणं सोडा. जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत राहणं सोडा. नापास म्हणजे जे 5-10 वेळेस कंटिन्यू नापास होते ना, की त्यांच्यासोबत राहणं सोडून द्या तुम्ही. ठीक आहे. एक त्याला म्हणतात, मी एक पुस्तक वाचलं होतं, त्यामध्ये लिहिलं होतं की बॅड लक इज कॉन्टेजियस. त्यामध्ये म्हणतात बॅड लक जे असतं ते कॉन्टेजियस असतं. म्हणजे कॉन्टेजियस इन द सेन्स संसर्गजन्य असतं. खराब नशीब हे संसर्गजन्य असतं. तुम्ही खराब नशिबावाल्या मुलासोबत राहणार तर तुम्हीही नापास होत जाल, एवढं लक्षात ठेवा. पास होणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसोबत राहा आणि पास व्हा. जे विद्यार्थी तुम्हाला म्हणतायत ना की इतक्या जागा आहेत आणि मग त्यानंतर ते इतके पोस्ट आहेत, इथे इतक्या जागा आहेत, म्हणजे इथे पास होण्याची संख्या जास्त आहे, आपण इथे होऊ शकतो, पेपर अवघड येणार आहे, ज्या चर्चा करतायत याच्यावरती केस पडली आहे, EWS आहे, EWSचा एवढा कट ऑफ लागू शकतो, कट ऑफ लागतो किती म्हणणाऱ्या मुलांसोबत तर बिलकुल राहू नका. त्यांच्याकडे वेळ किती आहे बघा ना, त्यांच्याकडे वेळ किती आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, माझ्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळं ते बोलणं तर सोडून दिलं. प्रॉपर त्यांना आता मी क्लासमध्ये गेलो, मला टेस्ट सोडवायची बाबा, माझं आजचं लेक्चरवरती मी लक्ष देतो, त्यांचं कंटिन्युअसली ते डोक्यात सुरू आहे. त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच सुरू नाही. मला एकाही ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विचारलेलं नाही आहे की सर परीक्षा किती अवघड येणार आहे, कशी येणार आहे. का? रिझन बिईंग, जर मी तुम्हाला हा टॉपिक शिकवतोय, फॉर इन्स्टन्स मी तुम्हाला नाम शिकवतोय, ह्या नाम टॉपिक शिकवल्यावरती मी तुम्हाला ह्या नामाचे प्रकार शिकवले. ठीक आहे. लेक्चर 1 मध्ये हा प्रकार, लेक्चर 2 मध्ये हा प्रकार. मग मी तुम्हाला लेक्चर 1 वरती 20 क्वेश्चन देतो, याच्या बाहेर काही येणार आहे का? ह्या पूर्ण याच्यावरती मिळून तुमच्या जवळ 80 क्वेश्चन होत आहेत. याच्या बाहेर काही येणार आहे का? नाही. हा नाम टॉपिक संपल्यानंतर ह्या नाम टॉपिकवर सेपरेट मी 100 क्वेश्चन देतोय. ह्या 180 क्वेश्चनच्या बाहेर काय येणार आहे का तुम्हाला? तुम्हाला कळायला पाहिजे ना. लेक्चर 1चा जो मी टाइम टेबल दिलाय, जो तुम्ही टाइम टेबल मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तो टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. तुम्हाला नको आहे तो, तुम्हाला टेस्ट नाही लावायची, नका लावू. ठीक आहे. पण तुम्ही ॲटलिस्ट हा टाइम टेबल बघून तर अभ्यासाला स्टार्ट करा. टाईम मॅनेजमेंट तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही बसून पेन अँड पेपर घेऊन प्रश्न सोडवाल. लक्षात ठेवा.
पेन आणि पेपर घेऊनच नाही, प्रश्न सोडवलेच नाही, तुमच्याकडे अशी एक डायरी पाहिजे. ज्यांनी लावलेत क्लास त्यांच्यासाठी सांगतोय मी, तुमच्याकडे एक अशी डायरी पाहिजे. नामचा टॉपिक होता मला शिकवलेला, लेक्चर 1 आहे. लेक्चर 1मध्ये मला किती प्रश्न होते, माझे किती बरोबर आले, आणि मग त्यानंतर इथे एक अजून एक रखाना बनवा, रिमार्क. मग स्वतःला सांगा इथे मला काय करायचं आहे किंवा मी काय केलं. ही एक डायरी असू द्या स्वतःकडे. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर प्लॅन करून अभ्यास करणार नाही, जसं आपण शाळेत करायचो, अशी एक मिळायची आपल्याला, ज्याला आपण रिपोर्ट कार्ड म्हणायचो, असं रिपोर्ट कार्ड लिहिलेलं राहायचं. त्या रिपोर्ट कार्डवरती हे राहायचं. जर तुम्ही थोड्याशा चांगल्या शाळेत असाल तर एक डायरी असायची आपली, त्या डायरीवरती टीचर लिहून द्यायचं की याला ह्या विषयामध्ये हा परफॉर्म नाही करत आहे पर डे बेसिसवरती. लक्ष ठेवायला कोणीतरी असायचं. नाही आहे ना तुमच्याकडे लक्ष ठेवायला, असं बनवा ना स्वतः आणि पास व्हा. बॅक टू माय टॉपिक. कोविड-19 नंतर कुणीही शिकवायला लागलेलं आहे, काहीही शिकवायला लागलं आहे. 100 रुपये, 5 रुपये, 10 रुपये याच्यातमध्ये टेस्ट सिरीज देत आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मी हंबली रिक्वेस्ट करतो तुम्हाला, त्यांना 100 रुपये मिळत आहेत, ठीक आहे, तुमच्या खिशातून फक्त 100 रुपये चाललेत, त्यांना लाखो मुलांचे 100 रुपये मिळत आहेत. त्यांचा मेजरली फायदा होतो आहे, नुकसान तुमचं होतं आहे. कशाचं? वेळेचं. सो प्लीज, जी वेळ असते ना, जी आजची तारीख आहे समजा 13 फेब्रुवारी, ही परत 13 फेब्रुवारी 2026 परत कधीच येणार नाही आहे. आजचा दिवस, ही वेळ जी झाली 1:30 वाजता, ही वेळ तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. 13 फेब्रुवारी 2026 1:30 तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही आहे. आणि तुम्ही फक्त 100-500 रुपये, अरे तुम्ही फॉर्म चुकल्यावर 4 वेळेस फॉर्म भरतात. फॉर्म चुकल्यानंतर तुम्ही 4 वेळेस, 3 वेळेस, 2 वेळेस फॉर्म भरलेले मुलं आहेत, आणि तुम्ही 500,000 रुपये एका क्वालिटी गोष्टीवरती खर्च करायला तर मी माझ्याकडेच या नाही म्हणत आहे बरं का. अगेन आय एम टेलिंग यू, मी माझ्याकडेच या म्हणत नाही आहे तुम्हाला. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की हे जे काही मॅनेजमेंट आहे, जे कुणी तुमच्यासाठी करतं आहे, ते तुम्ही त्यांच्याकडून करा. 1. सेकंड, जर तुमच्याकडून कुणी करून पण नाही घेते, तुम्ही स्वतः करू शकता. मी तुम्हाला नाही प्रॉब्लेम आहे तर मला पर्सनली कॉल करा की सर माझ्याकडे पैशांचं बिलकुलच 100-500 रुपये पण नाही आहे, मी बिमार पडले, डायरेक्ट माझी डेथ होणार आहे, कारण की माझ्याकडे हॉस्पिटलला जायला सुद्धा पैसे नाही. ही जर तुमची कंडिशन असेल तर तुम्ही मला कॉल करा. मी तुम्हाला एक टाइम टेबल बनवून देतो, मी तुम्हाला एक हेल्प करतो की हा विषय कसा करायला पाहिजे. बट प्लीज, आपला वेळ आहे ना, 100-50 रुपये देऊन हे जे टेस्ट सिरीज घेत आहेत, जे 1000-2000 बॅच, रेकॉर्डेड बॅच देत आहे, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका. काहीही उपयोग नाही, ठीक आहे, काहीच उपयोग नाही आहे. जर त्या बॅचमध्ये तुम्हाला GSचे, आता तुम्ही ज्यांच्या बॅच घेतल्या आहेत, उघडा तुमचे रेकॉर्डेड बॅचेस, उघडा आणि सांगा GSचे लेक्चर्स किती आहेत. अरे जर GSवर प्रश्नच येणार नाही मला बॉम्बे हायकोर्टमध्ये, मी GSमध्ये वेळ का घालवू? जर त्या व्यक्तीने तुम्हाला GSचे लेक्चर्स देऊन ठेवले तर त्याला सुद्धा माहिती नाही की GSच्यावर प्रश्न येणार आहे. राईट? प्लीज थोडासा गहन विचार करा, थोडं बसा शांतपणे की यार मी 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये बॅचला जर कोणाला तरी देतोय, आणि मी मे बी हे पैसेची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. माझ्याकडे कोणी आलं की सर मला पैसे मी एवढे देऊ शकत नाही, 4000 करा, मी त्याला म्हणतो बेटा तू टेस्ट सिरीज कमी कर, पैसे कमी करणार नाही. तुम्ही जितके पैसे द्याल ना, लक्षात ठेवा, मी तुम्हाला माझं बिझनेस स्ट्रॅटेजीने सांगत आहे, मी तुम्हाला हे सांगतोय, तुम्ही जितके पैसे द्याल तीच व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, है ना. व्हॅल्यूला मराठीत काय म्हणतात आता मला लगेच सुचत नाही आहे, बट तीच व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. तुम्ही जितके पैसे द्याल तीच तुम्हाला तेवढीच तुम्हाला क्वालिटी मिळेल, असं म्हणतो मी त्याला. सो प्लीज तुमचं करिअर वाचवा, तुमचा वेळ वाचवा, आणि जे असं बाजार बनवून बसलेत त्यांच्याकडे जाण्याचं टाळा, ठीक आहे. प्लीज. थँक्यू सो मच.